काय प्रश्न आहे तुमचा? यांनी काय प्रश्न महत्त्वाचा प्रश्न विचारला की देव तर पाहिजे, देव कोणाला नकोय? देव कोणाला पाहिजे? हात वर करा. बघा किती भोळे भाबडी जनता आहे. देव पाहिजे, देव देणार, देव भेटणार तुम्हाला 100%. पण देवाने जे सांगितले ते केल्यानंतर भेटणार, आपोआप नाही भेटणार. आपोआप काही भेटतं का? देव पाहिजे याच्यासाठी सर्वांनी हात वर केले. देव पाहिजे याच्यासाठी धार्मिकता करतोय आपण. यांनाही देव पाहिजे, पण ते काय म्हणताय की जिथं आहे तिथं मला देव मिळेल का? जिथं आहे म्हणजे कुठं? संसारात, प्रपंचात. आचार करता येईल का? आचारातून ते मला प्राप्त करता येईल का? बघा, तुमच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे का मी आचार करत नाही किंवा आचाराचा माझा काही संबंध नाही, अशी एक मानसिकता तुमची तयार झाली. पण तुम्ही आचार करताय. साधू संतांनीच आचार करायचा असतो. ही मानसिकता तुमची पहिले काढून टाका. आचार तुम्ही करताय, देवीदेवतेची भक्ती नाही करत म्हणजे आचार करता की नाही? दुसऱ्याचा पदार्थ खात नाही, प्रसाद खात नाही, एकनिष्ठ भक्ती करताय, दररोजची देवपूजा करा, आचार करताय. आता ह्या आचारामध्ये वाढ करायची कोणत्या अनुषंगाने? आचार म्हणजे काय? आचार म्हणजे एकच तुमच्या डोक्यात, घरातून बाहेर पडायचं, कपडे घालायचे आणि फिरायचं. तुमच्या मनाची भावना बदलणं, तुमची विचारधारा बदलणं, तुमची दृष्टी बदलणं हा एक आचारच आहे. तुमची दृष्टी बदलायची, तुम्हाला समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलायची, नातेवाईकांकडे पाहण्याची दृष्टी बदलायची, घराकडे पाहण्याची दृष्टी बदलायची. हा आचारच आहे, हा धर्मच आहे. तुमच्या जीवनामध्ये शुद्धता आणायची, विचाराची शुद्धता. काल मी याला वाईट म्हणत होतो, आज चांगलं म्हणायला लागणं. याला वेगळ्या नजरेने पाहत होते, याला वेगळ्या दृष्टीनं पाहत होतो. याच्याविषयी द्वेष भावना होती, याच्याविषयी आपल्या मनामध्ये कटुता होती. यातून बाहेर पडणं आणि शुद्धता निर्माण करणं, विचारात बदल करणं हाच आचार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या घरात राहतात ते घर तुमचं नाही आहे. जे कुटुंबीय आहे, जे तुम्ही म्हणत आले आजपर्यंत, ते तुमचे नाही आहे. ती त्यागाची भावना, तोची व्हावा, तोची भेटावा. परंतु परिस्थिती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, ती हिंमत नाही आहे म्हणून बाहेर पडू शकत नाही. दशीची धरिली पुरे. दशीची धरिली पुरे म्हणजे काय का? तरी तुम्ही परमेश्वराने, स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी तर त्याच्याही पुढचं तत्व सांगितलंय. मृत्यूशयेवरती पडल्यानंतर जरी तो माझं स्मरण करेल, चिंतन करेल, तरी त्याला मी दुसरीकडे जाऊ देणार नाही. जो मरणाच्या पूर्वी माझा झाला तो दुसरीकडे जाईल कसा म्हटले? तुम्ही तर त्याच्या अगोदरची वासना करताय की चला मृत्यूच्या अगोदर तरी मी देवाचं होईल. कुठं होईल याला महत्व नाही, कुठं कराल याला महत्व नाही, करणं हे महत्वाचं आहे. परमेश्वर म्हणता होईल का नाही होईल, हावतं धर. करील का नाही करील, करण्याची इच्छा तर ठेव. करील का नाही करील, वाचिक तर कर. तुमचं वाचिक तर झालं, मानसिक झालं म्हणून वाचिक झालं का मला करायचंय, मला देव पाहिजे. आणि हे कशाने भेटेल? अनुसरल्याशिवाय पर्याय नाही, त्यागाशिवाय पर्याय नाही. मग अनुसरण म्हणजे काय? आधीन होई जे म्हणितले ते की जे. कुठं म्हणितलं करायचंय? आधीन तर आहे, म्हणितलं कुठं करायचंय? तुम्ही जिथं मॅच व्हाल, जिथं ॲडजस्ट व्हाल तिथं करा, काही अडचण नाही. त्यातले बरेचसे पर्याय आहे आणि माझे सत्संग जर तुम्ही ऐकत असाल तर मी हजारो पर्याय दिलेले आहे की आता आश्रमांची घरं झाली, तुम्ही घरांचे आश्रम करा ना, अडचण काय तुम्हाला? एक आपली रूम, तुम्ही मुलासाठी मुलीसाठी किती कष्ट करतात, बंगला बांधतात, त्या बंगल्यामध्ये म्हातारपणात मला संन्यास घ्यायचा आहे, नाहीच कुठं जाता आलं तर या रूममध्ये मला राहायचं आहे, माझा देव सांभाळायचा आहे. याच्यासाठी एक वेगळी रूम तयार करून ठेवा ना, काय अडचण नाही. तिथेही झेंडा लावण्याची हिंमत ठेवा ना, काय अडचण नाही, काही अडचण नाही. पर्याय भरपूर आहे, करण्याची इच्छा असली पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. आता ही शेवटच्या दिवशीची दीक्षा होणार आहे त्या आईची, त्या काय लगेच जंगलात जाणार आणि आटन विजन भिक्षा भोजन. अरे आम्ही आटन विजन भिक्षा भोजन नाही करत तरुण असून, तुमच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? हां, देवाला ते अपेक्षित काय आहे हे महत्त्वाचं आहे. देव म्हणतं तू मला माझं तर म्हण. आपण आपल्याला देवाला आपण आपलं म्हणतच नाही का, तर देव आपल्याला आवडत नाही. ज्याला आपल्याला जे वस्तू आपल्याला आवडती त्याला आपण आपलं म्हणतो. साधी एखादा चमचा जरी शेजारच्या बाईने 8 दिवसापूर्वी नेलेला असेल आणि अचानक आठवलं तरी म्हणतं अरे चमचा नेलेला तिने आणून नाही दिला अजून. तुमच्या घरातली सुई कुठं ठेवलेली नाही हे जरी विचारलं तरी तुम्ही बरोबर सांगाल कुठं सुई, काय वेच आहे, आवड आहे, आवडी आहे. देवाची आवडी निर्माण करा, हे सारं विसरून जाल. देवाची आवडी नाही म्हणून हे काहीच विसरलेलं नाही आहे. मला बऱ्याच वेळेस स्मरण आठवत नाही, नामं आठवत नाही, लीळा आठवत नाही, बाकीचं सारं आठवतं. नाताचे नाव आठवतात, बहिणीच्या नाताचे नाव आठवतात, ते आणखीन कोणाकोणाचे नात, गावातल्या त्या 4 गल्लीच्या पुढची ती सून आहे तिचं नावसुद्धा आठवतं, ती पोरगी कोणत्या ठिकाणी दिली, तिचं काय चालू हे सुद्धा रिपोर्ट असतं आपल्याला. पण देवाचं काय रिपोर्ट माहीत नाही. वेच कशाची, आवड कशाची, त्याच्यामुळे करू शकता दादा, काही अडचण नाही. वासना ठेवा, इच्छा ठेवा, हिंमत ठेवा, त्यावरती पर्याय
भरपूर आहे, हजारो पर्याय आहे. धर्माच्या तत्त्वज्ञानातल्या चौकटीतल्या प्रमाणातलेच मी पर्याय सांगल, बगलीतलं काही सांगणार नाही. तुमची तयारी असेल तर शेवटच्या दिवशी तुमची बी दीक्षा होईल. टाळ्या वाजवा. काय म्हणजे अप्रत्यक्षरित्या यांनी काय डिक्लेअर केलं माहिती आहे? 2 वर्ष मी मरणार नाही हे डिक्लेअर केलं. इथं क्षणाची गॅरंटी नाही, मिनिटाची गॅरंटी नाही, मला माझी गॅरंटी नाही. मी आता तिकडून निघालो, आश्रमवासियांना सांगितलं आलो तर टेन्शन घे. बाळासाहेब होते ना, काय सांगितलं? लय मोठी रिस्क घेतली 2 वर्ष. अहो ही रिस्क माईम भटांनी घेतली होती. माईम भट म्हटले होते आता देवकाळाला निघा. वर्षानंतर, मग 6 महिन्यानंतर, मग महिन्यानंतर, 8 दिवसात म्हटले हातपाय धुवून. अहो काय रिस्क घेता? आपलं तर सारं आटोपलंय. जबाबदारी काय राहिली एवढं सांगा. मुलांचे लग्न झाले नाही? झालेले? हां, नाही मग ठीक आहे. लग्न झालेले नाही आहे आणि असं आहे, समोरासमोर आहे. मग असं 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 बघा, त्याच्यावरही पर्याय आहे. आपल्या स्मृतिस्थळामध्ये हिराईसा नावाच्या भक्त होऊन गेल्या. हिराईसा आणि पंडित बास हे नवरा बायको होते आणि मुलगा एकच होता. आता त्या हिराईसामध्ये एवढी हिंमत होती की देवाने सांगितलं पुरुष होऊन असावे, पुरुषार्थ पाहिजे की नाही, पुरुष होऊन असावे. त्यांनी नवऱ्याला समोर बसवलं. आपणही बसवतो, पण कशासाठी बसवतो? धाक देण्यासाठी बसवतो. बाकीचे काही मागण्यासाठी बसवतो. तिनं धाक देण्यासाठी नाही बसवलं. म्हटले मुलगा एकच आहे, त्याचं तर लग्न करायचं आहे, ती जबाबदारी आपली ड्युटी आहे. त्या लग्नासाठी दोघांची राहण्याची गरज आहे का? एक तर मी राहते नाही तर तुम्ही राहा, मी जाते नाही तर तुम्ही जा. चॅलेंज स्त्रीनं केलेलं आहे. स्त्रीनं एकदा चॅलेंज केलं का ते चॅलेंज मात्र अवघड असतं. आता पंडित बास म्हटले तुम्ही जा, आम्ही राहतो, काय हरकत नाही. त्या गेल्या, संन्यास घेतला. मुलाचं इकडं लग्न झालं. मुलाचं लग्न झालं तर त्याला बाळ पण झालं. हिराईसा वाट पाहते. हिराईसा तिकडे गेली, परंतु मात्र चिंतन तिकडं. हितक्ष आहे ना आपले, आपण हितक्ष आहे, चिंतन तिकडं आहे. आणि जेव्हा त्यांना समजलं मग निरोप काय दिला तुम्हाला माहिती आहे सर्व. ज्या चुलीवर खीर खाली तिची काय राख खाल का? म्हणले आता कोपले निघाले. आता विचार करा तुम्ही, दोघांची गरज आहे का? हिम्मत जर आहे. हां, चांगली गोष्ट आहे. बघा, लहान मुलगा घरातच रांगतो, पळतो, उठतो, धडपडतो, नंतर चालतो. आलं का लक्षात? पुढच्या जीवनाला अर्थ यावा, पुढच्या जीवनाचं नियोजन व्हावं, ते घरात राहूनच नियोजन करायचं असतं. मीही त्यातूनच गेलेलो. गेली 20 वर्ष मी संसारात राहूनच अभ्यासही केला, संसारात राहूनच. आता हे मानकर साहेबांना माहिती आहे माझा पूर्व इतिहास. आम्ही मेळावे घेतले, लेख लिहिले. ही धर्म जागृती जो आहे ही 20 वर्षापासून चालू आहे. गीता सूत्रपाठ 20 वर्षापासून वाटतं आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं तुम्ही जिथं आहाल तिथं नियोजन करा. जिथं आहे तिथं करायला सुरुवात करा. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, गॅरंटी येईल आणि तुम्हाला बाहेर तर पडाल. परंतु तुम्हाला मी काय सांगितलं एक सिद्धांत, का ज्यावेळेस देव आवडेल ना त्यावेळेस तुम्हाला स्मरण करण्याची गरज नाही आहे. ते स्मरण तुम्हाला करून घेईल. अर्जुन देव स्मरण करत नव्हते, त्यांच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण नाव निघत होतं. त्याच्यावर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अशी मानसिकता तयार कराल की ही माझी पत्नी नाही, ही माझी आई आहे, तुम्ही म्हणजे अशी मानसिकता निर्माण करा का ही माझी पती नाही, माझे वडील आहे. वडील मुलीची किती काळजी घेतात आणि आई मुलाची किती काळजी घेते. आज राहिलं आहे काय आपल्याकडं? प्रपंच आहे काय? प्रपंच तर केला ना, झाला ना, त्याच्या व्यतिरिक्त काय राहतं? आणि हे होणे जर आपण त्याच्यात चिकटले, आत्मिक भाव जर असेल त्याला काय उपयोग आहे? कर्म तुम्ही करता, आम्ही कर्म करत नाही का? तुम्ही करता, आम्ही करतोय. कर्म करत नाही असं थोडी आहे, पण आमची अनासक्ती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ती प्रॅक्टिस करतोय. तुम्ही सक्तीनं करताय. तुम्हाला काय वाटतंय का मी जर नसेल ती जेवतील का नाही, उठतील का नाही, बसतील का नाही, घर साफ होईल का नाही, असं तुम्हाला वाटतंय. आम्हाला वाटतं आम्ही नसल्याने काहीच फरक पडणार नाही, सारी जग असलं काय नसलं काय. ही भावना हृदयामध्ये रुजवणं, निर्माण करणं आणि त्या परमेश्वराचं फक्त होणं हा संन्यास असतो. संन्यास काय कपडे घालणे म्हणजे संन्यास थोडी आहे. संन्यास ही एक प्रॅक्टिस आहे.
दीक्षा एक प्रॅक्टिस आहे त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाजूनी चालण्याची. त्याच्यामुळं तुम्हाला अवघड काहीच नाही आहे. फक्त धर्म समजून घ्या, प्रश्न त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडतील, आपोआप सापडतील, काही टेन्शन नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, नंतर विचार करून सांगा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत.